सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे झालेली एकनाथ शिंदे यांची सभा सध्या संपूर्ण कोकणात चर्चेचा विषय ठरली आहे। या सभेत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्याविषयी प्रेमाचे आणि निष्ठेचे उद्गार काढले। शिंदे साहेबांनी माझ्या कपाळावर गुलाल लावला आहे, प्रसंगी घरी बसेन पण शिंदे साहेबांना सोडणार नाही, असं जाहीर वक्तव्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। पण त्यांनी अशी भूमिका जाहीर केल्यानंतर कोकणमधील राजकारणात वेगवेगळ्या शक्यता जोर धरायला लागल्या आहेत। त्याचं कारण म्हणजे राणे कुटुंब सध्या भाजपमध्ये आहे। अर्थात निलेश राणे जागा वाटपाचा तिढा पुन्हा गुंतागुंतीचा होऊ नये म्हणून शिंदे सेनेत गेले होते असं बोलले जाते। एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर त्यांची बांधिलकी एकनाथ शिंदे यांच्यासोबतच असली तरी त्यांचा जास्तीत जास्त रोख हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूला असणार आहे किंवा आगामी काळात भाजपला सोयीस्कर होईल असंच राजकारण त्यांच्याकडून केलं जाऊ शकतं असं देखील बोलले जाते। पण सभेत त्यांनी मांडलेली भूमिका पाहता आणि कोकणात शिंदे सेनेत कित्येक कार्यकर्ते प्रवेश घेत आहेत, हे गणित पाहता नेमकं निलेश राणे काय करू पाहत आहेत, त्यांचे डाव कोणते आहेत आणि त्याचा परिणाम कोणावर होऊ शकतो या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी। शिंदे साहेबांनी माझ्या कपाळावर गुलाल लावला आहे, प्रसंगी घरी बसेल पण शिंदे साहेबांना सोडणार नाही, या एका वाक्यातून निलेश राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी असलेली जवळीक दाखवली खरी, पण जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मात्र वेगळं चित्र उमटायला सुरुवात झाली आहे। यामागे निलेश राणे यांचा वेगळाच राजकीय डाव असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। निलेश राणे यांचे एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचं इतकं प्रेम अचानक कसं वाढलं असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। काही जण असं देखील म्हणतायत की यामागे स्वतःची राजकीय शक्ती वाढवण्याचा डाव दिसतो। जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेत प्रवेश घेणाऱ्यांची चढाओढ सुरू आहे। नितेश राणे यांच्याकडून भारतीय जनता पक्षाला मजबूत करण्यासाठी सदस्य नोंदणी आणि प्रवेश मोहीम राबवली जात आहे, तर निलेश राणे यांनी देखील शिंदे गटाच्या नावावर स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। आता कोकणाच्या राजकारणात नितेश राणे यांचा दबदबा आणि निलेश राणे यांचा एक गुपित डाव यामागे असल्याची चर्चा आहे। म्हणजे याआधी नितेश राणे यांनी पालकमंत्री म्हणून विकास निधीवर अधिकार असल्याचे सांगत अप्रत्यक्ष दबाव टाकला होता की भाजपमध्ये आलात तर निधी मिळेल, त्यामुळे अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला। आता महत्त्वाचं म्हणजे हे सगळं सुरू असतानाच निलेश राणे यांनी शिवसेनेच्या झेंड्याखाली काही महत्त्वाचे कार्यकर्ते आपल्या गटात आणले। यामध्ये संजू परब यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश दिसतोय। संजू परब यांची भूमिका पाहता यांच्यासाठी पक्षापेक्षा निलेश राणे महत्त्वाचे आहेत असं बोललं जातं। अर्थात त्यांची ही भूमिका कोकणातल्या राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची समजली जाते। याचा एक दुसरा अर्थ असा होतो की शिवसेनेसाठी नाही तर निलेश राणे यांच्यासाठी अनेक जण पक्षात प्रवेश करत आहेत। म्हणजे काय तर पक्ष संघटन वाढवण्यापेक्षा निलेश राणे यांचं वर्चस्व त्या भागात वाढवणं असा या पाठीमागचा उद्देश असल्याची चर्चा सुरू आहे। आता सध्या जे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत त्यांचे अंतिम लक्ष्य काय आहे यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत। हे कार्यकर्ते शिंदे गटाला बळकटी देण्यासाठी येत आहेत की फक्त निलेश राणे यांची स्वतःची शक्ती वाढवण्यासाठी, यावर काही जण शंका व्यक्त करत आहेत। यामधून निलेश राणे यांनी स्वतःची फळी उभी केली आहे आणि जर भविष्यात निलेश राणे भाजपमध्ये सामील झाले तर भाजपला एका झटक्यात मजबूत गट मिळू शकतो। पण सध्या या संदर्भात भाजपने काही प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी शिवसेनेला सांगितले की जिल्ह्यात अनावश्यक प्रवेश थांबवावेत। भाजपला भीती आहे की जर निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोठा गट तयार झाला तर भाजपचीच मुळे कमकुवत होऊ शकतात। पण निलेश राणे भाजपचा हा सल्ला कितपत पाळतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, कारण कुडाळच्या सभेत उद्योग मंत्री सामंत यांच्यासह त्यांनी पुन्हा भगवा फडकवण्याचे आवाहन केले। यावरून निलेश राणे अजूनही आपली स्वतंत्र ताकद वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत असं स्पष्ट दिसतंय। दुसरी गोष्ट म्हणजे काही पदाधिकाऱ्यांकडून 10 मे नंतर गावोगाव मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश होणार असल्याचं सांगितलं। आता जर हे प्रवेश खरंच निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली झाले तर जिल्ह्यातील राजकीय गणित मोठ्या प्रमाणात बदलू शकते। आजच्या घडीला होणारे पक्षप्रवेश हे शिंदे गटाला मजबूत करत आहेत की राणे गटाला, हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। कारण निवडणुका जशा जशा जवळ येतील तशी तशी खरी राजकीय निष्ठा कुठे आहे हे अर्थातच समोर यायला लागेल। आजच्या घडीला निलेश राणे आणि एकनाथ शिंदे यांच्यात गुलाल उधळला जात असला तरी यामागे मोठा राजकीय खेळ सुरू असून गुलाल हा नुसता प्रेमाचा नाही तर राजकीय रणनीतीचा असल्याचं देखील बोलले जाते। ज्या पद्धतीने निलेश राणे स्वतःचा एक स्वतंत्र गट उभा करत आहेत, त्यामुळे सध्याच्या घडीला तरी भाजप आणि शिवसेना या दोघांच्यासाठीही हा एक प्रकारे अडचणीचा विषय ठरतोय असं दिसतंय। त्या आधारावर येणाऱ्या काळात हे समीकरण जिल्ह्यातील सत्ता संतुलन ठरवणारं ठरू शकतं। सध्या तरी सिंधुदुर्गच्या राजकारणात प्रेमाच्या रंगाच्या आडून स्वार्थाचे आणि सत्तेच्या गणिताचे मोठे खेळ सुरू आहेत। आता खरी मजा तर पुढेच आहे। कोणाचा गुलाल फिका पडतो आणि कोणाचा भगवा अधिक गडद होतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। आता या प्रकरणाकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे कमेंट करून नक्की कळवा। आणि आमच्या चॅनल इन्फोवारीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास खूप खूप धन्यवाद।